Today we are starting second lesson health and diseases. आज आपण आरोग्य आणि रोग हा दुसरा धडा सुरू करणार आहोत. पहिल्यांदा हेल्थची डेफिनेशन बघू. आरोग्य म्हणजे काय बघू. हेल्थ इज अ फिजिकल, मेंटल अँड सोशल वेल-बिइंगनेस स्टेट अँड नॉट मिअरली द ॲब्सेन्स ऑफ डिसीज. आरोग्य म्हणजे काय तर शारीरिक, मानसिक आणि सामाजिक दृष्टीने चांगले असणे म्हणजे आरोग्य म्हटलं तर नुसता रोगाचा अभाव म्हणजे आरोग्य चांगले आहे असं नाही म्हटलं जात. तर शारीरिक, मानसिक आणि सामाजिक दृष्ट्या चांगले असण्याची स्थिती म्हणजे आरोग्य म्हटलं तर हेल्थ इज अ स्टेट ऑफ कंप्लीट फिजिकल, मेंटल अँड सोशल वेल-बिइंगनेस अँड नॉट मिअरली द ॲब्सेन्स ऑफ डिसीज. देन डिसीज हे झालं आरोग्य. यानंतर आता रोग म्हणजे काय बघू. डिसीज म्हणजे रोग. रोग कशाला म्हटलं जातं तर कंडिशन ऑफ डिस्टर्बन्सेस इन फिजिओलॉजिकल अँड सायकोलॉजिकल प्रोसेसेस ऑफ बॉडी इज कॉल्ड डिसीज. म्हणजेच रोग कशाला म्हटलं जातं तर शरीर क्रियात्मक आणि मानसशास्त्रीयरित्या शरीरातील महत्त्वाच्या जैविक कार्यामध्ये अडथळा आणणारी स्थिती म्हणजेच रोग म्हटलं जातं. काय परत बघा. कंडिशन ऑफ डिस्टर्बन्सेस इन फिजिओलॉजिकल ऑर सायकोलॉजिकल प्रोसेसेस ऑफ बॉडी इज कॉल्ड ॲज डिसीज. शरीर क्रियात्मक किंवा मानसशास्त्रीयरित्या शरीरातील महत्त्वाच्या जैविक कार्यामध्ये अडथळा आणणारी जी स्थिती आहे याला रोग म्हटलं जातं. ईच डिसीज हॅज इट्स ओन स्पेसिफिक सिम्पटम्स. प्रत्येक रोगाची काही अशी स्वतःची अशी लक्षणे आपल्याला दिसून येतात. याच्यामध्ये आता टाईप्स ऑफ डिसीज आपण बघू. यानुसार आपण टाईप्स ऑफ डिसीज म्हणजेच काय तर वेगवेगळे रोग आपल्याला दिसून येतात. देर आर नेम्स ऑफ व्हेरियस डिसीजेस लाईक डायबेटीस, कॉमन कोल्ड, अस्थमा, डाऊन सिंड्रोम, हार्ट डिसीज अँड रिझन्स अँड सिम्पटम्स ऑफ ऑल दीज डिसीजेस आर डिफरंट. प्रत्येक रोगाची कारणं वेगळी असतात, लक्षणं वेगळी असतात आणि असे हे मधुमेह, सर्दी, अस्थमा, हृदयविकार असे कितीतरी रोग आपल्याला दिसून येतात. आणि हे डिसीज जे आहेत दे आर क्लासिफाईड. त्यांचं वर्गीकरण कसं केलं जातं बघा. फर्स्ट क्लासिफाईड ॲज अकॉर्डिंग टू ड्युरेशन म्हणजे कालावधीनुसार वर्गीकरण केलं जातं. अँड अकॉर्डिंग टू रिझन आणि कारणानुसार म्हणजे तो रोग किती कालावधीसाठी झालेला आहे म्हणजेच अकॉर्डिंग टू ड्युरेशन कालावधीनुसार त्याचं वर्गीकरण केलं जातं. यामध्ये मग कॉर्निक डिसीज अँड ॲक्यूट डिसीज. कॉर्निक डिसीज म्हणजे काय तर काही रोग जे असतात हे दीर्घकाळाचे असतात. एकदा झाला की तो रोग दीर्घकाळ राहू शकतो, त्याला कॉर्निक डिसीज असं म्हटलं जातं. अँड ॲक्यूट डिसीज म्हणजे काही रोग तीव्र असतात, अतिशय तीव्र असतात. म्हणजे ही रोगाची कारणे त्याचबरोबर त्याचे परिणाम आपल्याला तीव्र दिसून येतात म्हणून याला ॲक्यूट डिसीज असं म्हटलं जातं. म्हणजे कालावधीनुसार यांचं वर्गीकरण केलं जातं. आणि त्यानंतर अकॉर्डिंग टू रिझन्स म्हणजे कारणानुसार म्हणजे कोणत्या कारणामुळे तो रोग होतो त्यानुसार वर्गीकरण करतात. याच्यामध्ये फर्स्ट हेरिडेटरी डिसीज. हेरिडेटरी डिसीज म्हणजे अनुवंशिक रोग. अनुवंशिकरित्या होणारे रोग जे आहेत म्हणजे एका पिढीतून दुसऱ्या पिढीमध्ये चालत आलेले जे रोग आहेत, अनुवंशिकतेमुळे होणारे जे रोग आहेत त्याला हेरिडेटरी डिसीज असं म्हटलं जातं. याच्यामध्ये एक्झाम्पल आहे डाऊन सिंड्रोम. डाऊन लक्षण हे या रोगाचं नाव आहे. आणि त्यानंतर कारणामुळे होणारा दुसरा रोग आहे ॲक्वायर्ड डिसीजेस. ॲक्वायर्ड डिसीज म्हणजे उपार्जित रोग म्हणजे दुसऱ्याकडून प्राप्त झालेले रोग. म्हणजे कोणत्या ना कोणत्या कारणामुळे प्राप्त झालेले रोग जे आहेत याला ॲक्वायर्ड डिसीज असं म्हटलं जातं. ॲक्वायर्ड डिसीजमध्ये परत दोन टाईप्स आहेत. त्याच्यामध्ये इन्फेक्शियस डिसीज अँड नॉन इन्फेक्शियस डिसीज म्हणजे संसर्गजन्य रोग आणि असंसर्गजन्य रोग.
इन्फेक्शियस डिसीज म्हणजेच काय तर संसर्गजन्य रोग असं म्हटलं तर संसर्गामुळे होणारे जे रोग आहे त्याला संसर्गजन्य रोग असं म्हटलं तर एक्झाम्पल याच्यामध्ये कॉमन कोल्ड, फ्ल्यू, डेंग्यू म्हणजे सर्दी, फ्ल्यू, डेंग्यू हे आपल्याला इन्फेक्शियस डिसीज दिसून येतात. त्यानंतर नॉन इन्फेक्शियस डिसीज याच्यामध्ये एक्झाम्पल आहे डायबेटीस, हार्ट डिसीजेस म्हणजे कोणत्याही रोगजंतूमुळे किंवा संसर्गामुळे न होणारे जे आहेत विकारामुळे शरीर क्रियात्मक बिघाड झाल्यामुळे जे होतात त्यांना नॉन इन्फेक्शियस डिसीज असं म्हटलं तर यामध्ये डायबेटीस आणि हार्ट डिसीज हे दोन डिसीज जे आहेत हे डिसीज नॉन इन्फेक्शियस डिसीज असं म्हटलं जातं. म्हणजे आपण कोणकोणते टाईप्स बघितले बघा अकॉर्डिंग टू याच्यामध्ये ड्युरेशनमध्ये कॉर्निक डिसीज अँड ॲक्यूट डिसीज अँड अकॉर्डिंग टू रिझन म्हणजे कारणामुळे होणारे हेरिडिटरी डिसीज, ॲक्वायर्ड डिसीज म्हणजे अनुवंशिकतेमुळे होणारे रोग आणि उपार्जित रोग आणि यामध्ये ॲक्वायर्डमध्ये इन्फेक्शियस डिसीज आणि नॉन इन्फेक्शियस डिसीज असे हे आपण बघितलेलं आहे. यानंतर आता इन्फेक्शन थ्रू स्प्युटम म्हणजे थुंकीवाटे होणारे जे रोग आहेत थुंकीवाटे रोगाचा प्रसार कसा होतो बघा. इथं चित्र दाखवलेलं आहे. रोग्याच्या तोंडातून बाहेर पडणारे जे सूक्ष्म लहान लहान कण जे आहेत थुंकीतून बाहेर पडणारे जे कण आहेत हे कसे कणाच्या आकारानुसार हे रोग होतात. त्याच्यामध्ये समजा लार्ज ड्रॉपलेट असतील थुंकीतून बाहेर पडणारे मोठे कण असतील दीज लार्ज ड्रॉपलेट सेटल ऑन द ग्राउंड विदिन अ फ्यू सेकंद काही सेकंदातच काय होतात ते जमिनीवरती स्थिर राहतात. मोठे जर कण असतील तर थुंकीमध्ये असणारे मोठे कण असतील तर त्या रोगजंतूचे. त्यानंतर वरच्या भागामध्ये इन दिस एरिया स्मॉल ड्रॉपलेट्स आर व्हेपराइज्ड इंटू फाईन मिस्ट. वरच्या भागामध्ये काय होतं तर द्रवबिंदूमध्ये हे जे लहान लहान कण जे असतात त्यांचं बाष्पीभवन घडून येतं. वरच्या भागामध्ये या कणांचं बाष्पीभवन करून येतं आणि इथला जो मधला जो भाग आहे याच्यामध्ये मिस्ट रिमेन्स इन द एअर फॉर सेव्हरल मिनिट्स टू फ्यू आवर्स. हवेमध्ये हे जे द्रवबिंदू जे असतात लहान लहान जे कण असतात काही मिनिटापासून ते काही तासापर्यंत राहू शकतात. म्हणजे हे कण जे थुंकीतून बाहेर पडणारे कण जे असतात त्या रोगजंतूचे असणारे कण जे असतात हे काही मिनिटापासून काही तासापर्यंत काय असतात ते हवेमध्ये तसेच राहू शकतात. अशाद्वारे थुंकीद्वारे जो रोगाचा प्रसार होतो तो आपल्याला इथं दिसून येतो. म्हणजे रोग्याने थुंकल्यानंतर त्या थुंकीवाटे त्याला झालेला जो रोग आहे या रोगाचे रोगजंतू त्याच्या थुंकीमध्ये असतात आणि हे थुंकीतून बाहेर पडणारे रोगजंतू अशा पद्धतीनं हवेमध्ये पसरतात आणि हवेमार्फत दुसऱ्याच्या शरीरात हे रोगजंतू जर गेले तर त्या व्यक्तीला सुद्धा त्या रोग जो आहे ते रोगजंतू शरीरात गेल्यानंतर रोग होऊ शकतात. यानंतर आता सम इन्फेक्शियस डिसीजेस. इन्फेक्शियस डिसीज बघूया आपण. पहिला इन्फेक्शियस डिसीज डेफिनेशन काय करता येईल बघा. संसर्गजन्य रोग किंवा संक्रामक रोग. संसर्गजन्य रोग किंवा संक्रामक रोग कशाला म्हटलं तर डिसीजेस स्प्रेड थ्रू contaminated air, water, food or vectors like insect, other animals are called infectious diseases. असे काही रोग जे असतात कशामुळे होतात तर दूषित हवा, दूषित पाणी, दूषित अन्न आणि जे कारक घटक असतात उदाहरणार्थ कीटक किंवा इतर जे प्राणी असतात यांच्यामुळे होणारे जे रोग आहेत यांना संसर्गजन्य रोग असं म्हटलं तर इन्फेक्शियस डिसीज म्हणतात त्यांना. आता हे कोणकोणते इन्फेक्शियस डिसीज आहेत बघा. याच्यामध्ये पहिल्यांदा आपण देर आर नेम्स ऑफ डिसीजेस. कुठले कुठले डिसीज आहेत बघा. पहिल्यांदा इथं ट्युबरक्युलोसिस. ट्युबरक्युलोसिस म्हणजे क्षयरोग. कोणता रोग तर क्षयरोग. पॅथोजन म्हणजे काय तर कोणत्या रोगजंतूमुळे रोग झालेला आहे त्याला पॅथोजन असं म्हटलं जातं. कोणत्या रोगजंतूमुळे होतो त्या रोगजंतूचं नाव काय तर ट्युबरक्युलोसिस हा जो डिसीज आहे हा मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युली या पॅथोजनमुळे होतो.
याचं नाव काय तर ट्युबरक्युलोसिसच्या पॅथोजनचं मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युली या पॅथोजनमुळे होतो. याचं मोड ऑफ इन्फेक्शन म्हणजे या रोगजंतूंचा प्रसार कसा होतो याच्यामध्ये बघा, स्पिटिंग बाय पेशंट्स म्हणजे रोग झालेल्या व्यक्तीच्या थुंकण्यामुळे, थ्रू एअर हवेमार्फत, प्रोलॉंग्ड कॉन्टॅक्ट विथ म्हणजे जास्त निकटचा जर सहवास असेल तर, अँड शेअरिंग ऑफ मटेरियल्स ऑफ पेशंट म्हणजे एखाद्या व्यक्तीला रोग झालेला आहे आणि त्या व्यक्तीच्या सानिध्यामध्ये राहिल्यामुळे किंवा त्याच्या वस्तू वापरल्यामुळे, शेअरिंग ऑफ मटेरियल्स त्यानं वापरलेल्या वस्तू आपण सुद्धा वापरल्यामुळे हा रोग जो आहे हा रोग दिसून येतो. त्यानंतर याचे ट्युबरक्युलोसिसचे सिम्पटम्स काय आहेत? सिम्पटम्स म्हणजे काय तर लक्षणे कोणती आहेत बघा. फर्स्ट इज कॉर्निक कफ. कॉर्निक कफ म्हणजे काय तर दीर्घकालीन खोकला. कॉर्निक कफला दीर्घकालीन खोकला असं म्हटलं तर. ब्लडी स्प्लिटिंग म्हणजे थुंकी वाटे रक्त पडणे. इमॅसिएशन म्हणजे वजन घटणे, एकदमच वजन कमी होते. अँड डिफिकल्टी इन ब्रीदिंग श्वास घेण्यास त्रास होतो. ही याचे सिम्पटम्स आपल्याला दिसून येतात. कोणकोणते तर कॉर्निक कफ म्हणजे दीर्घकालीन खोकला, ब्लडी स्प्लिटिंग म्हणजे काय तर थुंकीतून रक्त पडणे, इमॅसिएशन म्हणजे वजन कमी होणे आणि डिफिकल्टी इन ब्रीदिंग म्हणजे श्वास घेण्यास त्रास होणे. आता याचे प्रिव्हेन्शन आणि ट्रीटमेंट काय करता येतात तर BCG व्हॅक्सिन जे आहे, BCG व्हॅक्सिन याला दिलं जातं म्हणजे प्रतिबंध. आणि याच्यावरती उपाय काय करता येतो तर प्रतिबंध म्हणून हे BCG व्हॅक्सिन दिलं जातं. त्यानंतर आयसोलेशन ऑफ पेशंट म्हणजे ज्या व्यक्तीला हा क्षयरोग झालेला आहे त्याला इतरांपासून वेगळे ठेवले जातं. रेग्युलर मेडिकेशन लाईक DOT त्याची रेग्युलर वैद्यकीय तपासणी केली जाते. DOT सारखे डॉटसारखे उपचार त्याच्यावरती करून घेतले जातात. यामुळे हा रोग प्रिव्हेंट करता येईल. त्यानंतर सेकंड डिसीज, दुसरा डिसीज बघूया आपण, जॉन्डिस. जॉन्डिस म्हणजे काय तर कावीळ. हा कावीळचे पॅथोजन कोणते आहेत या कावीळचे तर हिपॅटायटिस व्हायरस ABCDE म्हणजे काविळीचे विषाणू असतात, व्हायरस असतात त्याच्यामध्ये. कोणकोणते? हिपॅटायटिस A, हिपॅटायटिस B, हिपॅटायटिस C, हिपॅटायटिस D अँड हिपॅटायटिस E असे हे पॅथोजन असतात. या रोगकारकामुळे या विषाणूमुळे हा कावीळ होऊ शकतो. याचं मोड ऑफ इन्फेक्शन काविळीचा प्रसार कसा होतो तर कॉन्टॅमिनेटेड वॉटर दूषित पाण्यामुळे होतो. दूषित पाणी जर पिलं तर कावीळ होते. शेअरिंग ऑफ नीडल्स सुया इंजेक्शन केल्यानंतर ज्या नीडल्स असतात त्या नीडल्स दुसऱ्याला वापरलेल्या नीडल्स आपण पुन्हा वापरल्यामुळे हा रोग होतो. ब्लड ट्रान्सफ्युजन रक्तपराधान म्हणजे रक्त दुसऱ्याकडून घेतल्यामुळे हा रोग होऊ शकतो याच्यामध्ये. त्यानंतर याचे सिम्पटम्स कोणते आहेत, काविळीची लक्षणे कोणकोणती आहेत बघा. ॲनॉक्सिया म्हणजे काय तर भूक मंदावते. येलो युरिन लघवी पिवळी होते. जनरल वीकनेस म्हणजे थकवा येतो. नॉशिया म्हणजे मळमळ. ओमिटिंग म्हणजे उलट्या होतात. अँड ग्रे स्टूल म्हणजे राखाडी रंगाची विष्ठा असते. ही याचे आपल्याला सिम्पटम्स दिसून येतात. आता याला प्रिव्हेन्शन काय करता येईल तर ड्रिंकिंग बॉइल्ड वॉटर पाणी काय केलं पाहिजे उकळून पिलं पाहिजे. प्रॉपर क्लिनिंग ऑफ हँड्स हात स्वच्छ धुतले पाहिजेत. हे याला आपण प्रिव्हेन्शन करता येतं. कावीळ होऊ नये म्हणून प्रतिबंधात्मक उपाययोजना आपण करू शकतो. यानंतर थर्ड डिसीज आहे डिसेंट्री. याच्यामध्ये अतिसार तिसरा डिसीज आहे तर डिसेंट्री अतिसार. आता याचे पॅथोजन कोणते आहेत तर बॅक्टेरिया जीवाणूमुळे हा होतो. व्हायरस विषाणूमुळे होतो. आणि याच्यामध्ये शिगेला बॅसिलाय ह्या नावाच्या बॅक्टेरिया असतात. शिगेला बॅसिलाय अँटामिबा हिस्टोलिटिका याचा उच्चार काय आहेत बघा, शिगेला बॅसिलाय ही एक बॅक्टेरिया आहे. आणि अँटामिबा हिस्टोलिटिका यामुळे ह्या पॅथोजनमुळे ह्या डिसेंट्री हा
डिसीज आपल्याला होऊ शकतो. हे फिल इन द ब्लँक्सला वगैरे विचारलं जातं. शिगेला बॅसिला आणि अँटामिबा हिस्टोलिटिका या पॅथोजनमुळे डिसेंट्री हा डिसीज होऊ शकतो. आता याच्यामध्ये ह्याचं मोड ऑफ इन्फेक्शन कशामुळे होतो, प्रसार कशामुळे होतो, तर कॉन्टॅमिनेटेड फूड अँड वॉटर, दूषित अन्न आणि दूषित पाणी पिल्यामुळे हा रोग आपल्याला होऊ शकतो. याचे सिम्पटम्स कोणते, वॉटरी स्टूल अँड पेन्स इन ॲबडॉमेन, म्हणजे जुलाब पाण्यासारखे होतात त्याच्यामध्ये, आणि पेन्स इन ॲबडॉमेन म्हणजे पोटामध्ये वेदना होतात. आता याला प्रिव्हेन्शन अँड ट्रीटमेंट काय करता येईल, ड्रिंकिंग ऑफ बॉइल्ड वॉटर म्हणजे पाणी उकळून पिलं पाहिजे. प्रॉपर स्टोरेज ऑफ फूड, अन्नाची साठवणूक व्यवस्थित केली पाहिजे, अन्न झाकून ठेवलं पाहिजे. अँड ORS कन्झप्शन म्हणजे ORS म्हणजे जलसंजीवनी दिली पाहिजे. जलसंजीवनी म्हणजे काय, आता याच्यामध्ये मीठ, साखर आणि पाणी ह्याचं मिश्रण अशा डिसेंट्री डिसीज ज्यांना झालेलं आहे त्यांना दिलं जातं. म्हणजे शरीरातील क्षार आणि पाणी निघून गेलेले असतात. मीठ, साखर, पाण्यानं हे क्षार आणि पाण्याची कमतरता जी आहे ही कमतरता ORS दिल्यामुळं भरून काढली जाते. त्यालाच आता इलेक्ट्रॉलसुद्धा जे आहे ते एक प्रकारचं ORSच दिसून येतं. त्यानंतर पुढचा डिसीज आहे कॉलरा. पुढचा डिसीज आहे कॉलरा, त्यालाच पटकी असं म्हटलं जातं. आता याचा पॅथोजन कोणता आहे, तर व्हिब्रिओ कॉलरी. व्हिब्रिओ कॉलरी असा उच्चार आहे. व्हिब्रिओ कॉलरी या बॅक्टेरियम जो आहे या बॅक्टेरियामुळे हा डिसीज कॉलरा डिसीज होतो. याच्यामध्ये याचं मोड ऑफ इन्फेक्शन काय, तर कॉन्टॅमिनेटेड फूड अँड कॉन्टॅमिनेटेड वॉटर, दूषित अन्न आणि दूषित पाण्यामुळे होतो. याचं सिम्पटम्स कोणते आहेत, तर ओमिटिंग, ह्याची लक्षणं कोणती आहेत, तर ओमिटिंग म्हणजे उलट्या होतात. सिव्हिअर डायरिया म्हणजे ह्याच्यामध्ये अतिसार होतो किंवा जुलाब होतात. क्रॅम्प्स इन लेग्स, पायामध्ये गोळे येतात, क्रॅम्प्स येतात, ही याची आपल्याला सिम्पटम्स दिसून येतात. आता याच्यामध्ये प्रिव्हेन्शन आणि ट्रीटमेंट कोणतं आहे कॉलराला, तर फॉलोइंग हायजिनिक प्रॅक्टिसेस म्हणजे शरीराची स्वच्छता राखली पाहिजे, चांगल्या सवयी बाळगल्या पाहिजेत, वैयक्तिक स्वच्छतेच्या चांगल्या सवयी बाळगल्या पाहिजेत. अवॉइडिंग ओपन प्लेस फूड, उघड्यावरील अन्नपदार्थ खाऊ नये. ड्रिंकिंग बॉइल्ड वॉटर, पाणी उकळून प्यावे. व्हॅक्सिनेशन अगेन्स्ट कॉलरा, कॉलरा प्रतिबंधक लस टोचून घ्यावी. हे याचे प्रिव्हेन्शन आणि ट्रीटमेंट आहेत. फॉलोइंग हायजेनिक प्रॅक्टिसेस म्हणजे वैयक्तिक स्वच्छता, अवॉइडिंग ओपन प्लेस फूड, उघड्यावरील अन्नपदार्थ खायचे नाहीत. ड्रिंकिंग बॉइल्ड वॉटर, पाणी उकळून पिणे. आणि व्हॅक्सिनेशन अगेन्स्ट कॉलरा मार्फत कॉलराची जी रोगप्रतिबंधक लस असते ही लस घेतली पाहिजे. हे याचे प्रिव्हेन्शन आपल्याला दिसून येतात. यानंतर पुढचा डिसीज आहे टायफॉईड. याला विषम ज्वर असं म्हटलं जातं. टायफॉईड म्हणजेच विषम ज्वर. हा डिसीज जो आहे साल्मोनेला टायफी या पॅथोजनमुळे होतो. हा बॅक्टेरियम आहे, याच्यामुळे हा डिसीज होतो. साल्मोनेला टायफी, याचा उच्चार आहे साल्मोनेला टायफी, याच्यामुळे हा डिसीज होतो. याचं मोड ऑफ इन्फेक्शन काय, तर कॉन्टॅमिनेटेड फूड अँड वॉटर, दूषित अन्न आणि दूषित पाणी, याच्यामुळे हा रोग होतो. आता याचे सिम्पटम्स कोणते आहेत, ॲनॉक्झिया म्हणजेच काय, तर याच्यामध्ये भूक मंदावणे. हेडेक म्हणजे डोकेदुखी. रॅश ऑन ॲबडॉमेन, पोटावरती रॅशेस उठणे. डिसेंट्री म्हणजे जुलाब होणे. फेवर अप टू 104 फॅरनहाईट, 104 फॅरनहाईट इतका प्रचंड ताप असणे. हे आपल्याला ह्याचे सिम्पटम्स दिसून येतात. म्हणजेच भूक मंदावणे, डोकेदुखी, रॅश ऑन ॲबडॉमेन, डिसेंट्री आणि फेवर अप टू 104 फॅरनहाईट म्हणजे 104 फॅरनहाईट इतका ताप दिसून येतो. याचे आपल्याला प्रिव्हेन्शन काय दिसता येतील, तर प्रिव्हेन्शन काय करता येईल किंवा ट्रीटमेंट काय करता येईल, तर प्रिव्हेन्शनसाठी ड्रिंकिंग क्लीन अँड बॉइल्ड वॉटर, नेहमी स्वच्छ पाणी पिलं पाहिजे, पाणी उकळून पिलं पाहिजे. व्हॅक्सिनेशन म्हणजेच काय, तर लस टोचून घेतली पाहिजे. अँड प्रॉपर डिस्पोजल ऑफ सिवेज, सांडपाणी जे आहे
या सांडपाण्याची योग्य विल्हेवाट लावली पाहिजे. हे याचं काय असणार आहे, प्रिव्हेन्शन असणार आहे. यामुळे हा विषम ज्वर जो आहे हा आपल्याला कमी करता येईल. अशा पद्धतीनं आपण इथं सम इन्फेक्शियस डिसीज बघितले. कोणते कोणते? ट्युबरक्युलोसिस, हिपॅटायटिस, डिसेंट्री, कॉलरा अँड टायफॉईड. ट्युबरक्युलोसिस म्हणजे क्षयरोग, कावीळ, डिसेंट्री म्हणजे अतिसार, कॉलरा आणि विषम ज्वर टायफॉईड म्हणजे हे डिसीज बघितलं. प्रत्येकाचे पॅथोजन कोणते आहेत, मोड ऑफ इन्फेक्शन कशामुळे होतो, लक्षणं कोणती आणि त्याला प्रिव्हेन्शन आपल्याला काय करता येईल हे आपण बघितलेलं आहे. इथे असलेल्या पिक्चरमध्ये डर्टीनेस इन द सराउंडिंग म्हणजे सभोवताली असणारी जी अस्वच्छता जी आहे, या अस्वच्छतेमुळे अनेक प्रकारचे रोग होतात. हे रोग कसे होतात बघा, त्याच्यामध्ये सराउंडिंगमध्ये आपल्या सभोवतालची असणारी अस्वच्छता. इतर रिकामे टायर दिसतात, याच्यामध्ये पाणी साचून राहतं आणि त्यामध्ये अनेक प्रकारे विषाणू, जीवाणू जे असतात, रोगजंतू जे असतात याच्यामध्ये साचून राहतात. हे पाणी याच्यामध्ये डस्टबिन दिलेलं आहे. हे डस्टबिन जर झाकून ठेवलं तर रोग होणार नाहीत. या ठिकाणी असाच जर कचरा टाकला, उघड्यावर जर कचरा टाकला तर त्यामध्ये असणारे, त्या कचऱ्यामध्ये असणारे रोगजंतू जे आहेत, हे रोगजंतू रोग प्रसाराला कारणीभूत ठरतात. याच्यावरती डास होतात आणि डास रोगजंतू वाहून नेतात आणि त्यामुळे रोग होऊ शकतात. या फुलदाणीमध्ये असलेल्या पाण्यामुळे जास्त दिवस जर पाणी असंच ठेवलं तर त्यातून सुद्धा निरनिराळ्या प्रकारचे याच्यावरती डास होतात, रोगजंतू निर्माण होतात आणि यातून रोग होतात. इथं सुद्धा कचरा जर असेल तर कचऱ्यामध्ये रोगजंतू आपल्याला दिसून येतात. बॅरेल जर असेच उघडे असतील पाण्याचे तरीसुद्धा त्याच्यावरती डासाच्या अळ्या तयार होतात आणि मोठे डास तयार होतात आणि सभोवतालचा परिसर हा सगळा अस्वच्छ होतो आणि यामुळे रोग होऊ शकतो. आणि हे रोग प्रसाराला कारणीभूत असणारे हे आपल्या परिसरातील घटक आहेत. यांना आपण प्रिव्हेन्शन केलं पाहिजे की रोग होऊ नये म्हणून पाणी झाकून ठेवलं पाहिजे. फुटके बॅरेल वगैरे असतील तर त्यामध्ये पाणी साचून न देणे, डास होऊ न देणे, यासाठी पाण्यावरती तेल किंवा विशिष्ट ऑइल जे असतात त्याचा थर दिला जातो आणि आपण रोगजंतूंना याच्यामध्ये होऊ नयेत म्हणून काळजी घेतली पाहिजे.